नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक दीपक देवरे, संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग, पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था चोपड़ा संचलित पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपड़ा जिल्हा जळगाव। विद्यार्थी मित्रों, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये शिकवला जाणारा संरक्षण शास्त्र विषय हा विशेष स्तरावरती शिकवला जातो। या विषयाअंतर्गत SYBA साठी शिकवला जाणारा स्पेशल पेपर 2 अर्थात डिफेन्स मेकॅनिझम अँड ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय सेना दलांची उच्चस्तरीय संरक्षण संघटना व यंत्रणा या विषयाच्या अंतर्गत आज मी आपल्याला भारताच्या राष्ट्रपतींचे सेना दलांसंबंधीचे अधिकार या संदर्भात आपल्याशी मी या ठिकाणी बोलणार आहे। मित्रों, आपण जर पाहिलं तर भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा ह्या गोष्टी केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी आवश्यक कर्तव्य समजले जातात। मित्रों, देशाचं संरक्षण हा एक राष्ट्राचा महत्वाचा त्या ठिकाणी विषय आणि म्हणून देशाच्या संरक्षणाची जबाबदारी घटनाकारांनी केंद्र सरकारवर त्या ठिकाणी सोपवलेली आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 नुसार त्या ठिकाणी संसद म्हणजेच राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांना भारताच्या संरक्षणासंबंधीचे अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले। मित्रों, या तिन्ही दलांसंबंधी राष्ट्रपतींनाही काही अधिकार त्या ठिकाणी घटनाकारांना दिलेले आहेत। तर भारताच्या राज्यघटनेच्या परिशिष्ट 53 पोट कलम 2 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना तिन्ही सेना दलांसंबंधी काही अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत। भारतीय राष्ट्रपती हा तिन्ही सेना दलांचा सर्वोच्च प्रमुख असतो, ज्याला आपण सुप्रीम कमांडर असं म्हणतो, अर्थात सर्वोच्च सरसेनापती। अर्थात भारताचा राष्ट्रपती या तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांची नियुक्ती, त्यांच्या बढत्या, त्यांच्या बदल्या या संबंधीचे संपूर्ण अधिकार भारतीय घटनाकारांनी राष्ट्रपतीला दिलेले आहेत। अर्थात हे अधिकार वापरताना राष्ट्रपतीला नंतर संसदेची अर्थात पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी संमती घ्यावीच लागते। मित्रों, भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 व 75 नुसार संरक्षणाच्या बाबतीत पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी संपूर्णपणे राष्ट्रपतीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतं। या आधी म्हणजे 1972च्या पूर्वी त्या ठिकाणी 72वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी केल्यानंतर संपूर्ण अधिकार त्या ठिकाणी राष्ट्रपतीचे काढून टाकण्यात आले आणि मग या 42व्या घटना दुरुस्ती करून त्या ठिकाणी राष्ट्रपतींना कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाकारण्याचा अधिकार संसदेनुसार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मित्रों, या ठिकाणी राष्ट्रपतींना मग आणीबाणीच्या संदर्भात प्रमुख 3 अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले घटनाकाराने। त्यामध्ये कलम 352 नुसार, कलम 356 नुसार आणि कलम 360 नुसार। कलम 352 नुसार राष्ट्रपतीला खात्री झाली की एखाद्या राष्ट्राने आपल्यावरती परकीय आक्रमण केलं किंवा राष्ट्राच्या अंतर्गत भागात अशांतता निर्माण झाली तर अशा वेळेस संपूर्ण देशांतर्गत राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतो। तो पहिला अधिकार कलम 352 नुसार। दुसरा अधिकार, भारताच्या एका किंवा एकापेक्षा जास्त घटक राज्यामध्ये जर अस्थिरता निर्माण झाली, राष्ट्रपतीची खात्री झाली तर त्या घटक राज्यापुरती राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतो। तो अधिकार राष्ट्रपतीला दिलाय कलम 356 नुसार। तिसरा आणीबाणीचा अधिकार आहे कलम 360 नुसार। देशात जर आर्थिक संकट किंवा आर्थिक पेच प्रसंग निर्माण झाला तर संपूर्ण देशामध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा राष्ट्रपती त्या ठिकाणी करू शकतो। तर मित्रों, अशा 3 पद्धतीने भारताचा राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा किंवा आपले अधिकार त्या ठिकाणी वापरू शकतो। अर्थात आतापर्यंत भारतात फक्त 3 वेळा भारताच्या राष्ट्रपतींनी 352व्या कलमाचा वापर करून त्या ठिकाणी आणीबाणीची घोषणा केलेली आहे। त्यात 1962 मध्ये ज्यावेळेस चीनने भारतावरती आक्रमण केलं होतं, त्यानंतर 1971 मध्ये की ज्यावेळेस पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं होतं आणि त्यानंतर 1979 मध्ये आर्थिक आणीबाणीची घोषणा राष्ट्रपतीने केली होती। अशा पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतींना सेना दलांसंबंधी अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले। एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।